या शताब्दी वर्षामध्ये पूज्य डॉक्टरांच्या पासनं अनेक प्रचारकांची जी नामं समोर येतात, डोळे भरून येतात, हृदय भरून येतं, डोळे लावतात. आणि खरोखर या लोकांनी जे तप केलं, जो त्याग केला, त्या तपाला, त्या त्यागाला न्याय द्यायचा असेल तर याच्या पुढचा देश टिकवणं ही आपली जबाबदारी आहे, हे लक्षात असलं पाहिजे. आणि याच्याकरता थोडं संघानं पण सावध राहण्याची आवश्यकता मला कधी कधी वाटत लागते. याचं कारण आहे, संघामध्ये सुद्धा संघाच्या व्यापक झालेल्या कार्यामध्ये वेगळ्या वेगळ्या तोंडातनं, वेगळ्या वेगळ्या मुखातनं जी आयात केलेली मंडळी येतात, ज्यांचे संस्कार वेगळे आहेत, ज्यांना कधी संघही पटला नव्हता, ज्यांना कधी हिंदुत्वही पटलं नव्हतं आणि ज्यांना नैतिकता कशाशी खातात हे कधी कळलंच नव्हतं, अशा लोकांची आयात फार अधिक प्रमाणात झाली. तर गंगा तर शुद्धच आहे, पण गंगेतल्या नाल्यांनी गंगा प्रदूषित केली, त्याप्रमाणे प्रदूषित होण्याची शक्यता, संघ परिवार तरी प्रदूषित होण्याची शक्यता मला वाटते. आणि त्यामुळे याही ठिकाणी सावध राहण्याची फार आवश्यकता आहे. या काही पथ्यांचं पालन केलं तर निश्चितपणे आपला देश मृत्युंजय ठरेल, तो ठरणार आहे, याचा मला विश्वास आहे.